तुमच्या देखील गुलाबाची अशीच काहीशी अवस्था झाली का? पानं पिवळी पडत आहे आणि फुलं येणं तर मात्र बंदच झालेली आहे आणि आता वाटतंय की झाड आता काही वाचणारच नाही. सो थांबा, आज मी तुम्हाला माझ्याच गुलाबावर दाखवणार आहे जे की पावसाळ्यात गुलाब खराब होण्यामागची खरी कारणं आणि त्यावरचा अगदी साधा सोपा असा उपाय आहे. चला तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजेश्री पाटील आणि मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, हा पहा माझा गुलाब. याला आता एक कळी मात्र दिसत आहे, पण मात्र काहीशी कंडिशन याची खालीहून खराब झालेली आहे. म्हणजेच पानं ही खराब व्हायला लागलेली आहेत, पिवळी पडायला लागलेली आहेत आणि अशा प्रकारे पानं ब्राऊन होऊन ती काही दिवसाने पूर्णपणे गळून जात असतात किंवा सुकून जात असतात. सो अशा काहीशा ज्या काही कंडिशन आहेत त्या मात्र आता झाडावर दिसायला लागलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळेस मात्र फुलं देखील येणं बंद झालेली आहेत. सो सुरुवातीला मलाही वाटायचं की झाडाला खत कमी पडलंय, पण मात्र खताचं कारण नसून कारण ही वेगवेगळी आहे. सो आता माझ्याकडे 2 गुलाब आहेत, त्यातील एका गुलाबावर एक कळी आहे आणि दुसऱ्या गुलाबाची कंडिशन ही अशी काहीशी आहे की ज्यामध्ये पानं पिवळी पडणे, फुलं न येणे. तर यातील आता आपण पाहूया की कारण नंबर 1, तर ते आहे ढगाळ वातावरण. पावसाळ्यात सूर्यप्रकाश खूप कमी मिळतो. गुलाबाला मात्र रोज किमान 5 ते 6 तास ऊन आवडतं, पण सतत ढगाळ वातावरणामुळे झाडांचं अन्न हे तयार होणंच कमी होत असतं. म्हणून गुलाबाची वाढ देखील मंदावत असते आणि जुन्या पानांचा जो काही रंग आहे तो देखील पिवळा पडत असतो. यानंतर पानं पिवळी पडण्याचं कारण क्रमांक 2, जे की आहे जास्त पाणी. ही दुसरी आणि सर्वात मोठी चूक आहे. पाऊस पडत असतानाही मात्र आपण सवयीने झाडांना पाणी घालतो. मग कुंडीत पाणी साचतं, मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याचा जो काही थेट परिणाम आहे तो मात्र आपल्याला पानांवर पाहायला मिळत असतो. यानंतरच मंडळी कारण नंबर 3, जे की आहे पोषणाची कमतरता. आता तिसरं कारण म्हणजेच आपल्याला वाटतं की पावसाचं पाणी पडते म्हणजे झाडाला सगळंच मिळत असेल, पण प्रत्यक्षात मात्र उलट होत असतं. सततच्या पावसामुळे मातीतील अनेक असे पोषक घटक हळूहळू वाहून जात असतात. यालाच न्यूट्रिएंट लिचिंग असं म्हणत असतात. म्हणून झाडाला नायट्रोजन, पोटॅशियम आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील कमी पडू लागत असतात आणि याचा परिणाम मात्र आपल्याला कुठे पाहायला मिळतो, तर तो आहे झाडांच्या जुन्या पानांवर. ती जुनी पानं मात्र पिवळी पडायला लागतात, लालसर पडायला लागतात आणि झाडाची वाढ देखील मंदावत असते. शिवाय नवीन कळ्या देखील कमी तयार होत असतात आणि फुलांचा आकार देखील लहान होत असतो. मग काय करतो अशा वेळेस आपण? अनेक जण घाईघाईने रोज काही ना काही खत झाडांना टाकायला सुरुवात करतो. मग कोणी कॉफीचं पाणी, चहापत्तीचं पाणी किंवा केळीचं सालीचं पाणी किंवा केळीचं सालीचं पावडर. पण मात्र झाडाला काय कमी आहे हे न पाहता खत देणं म्हणजेच डॉक्टरांकडे न जाता स्वतःच औषध घेण्यासारखं आहे. म्हणून पावसाळ्यात कमी पण योग्य खत देणं जास्त महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस मी सांगत असते की घरगुती खतांचा वापर करावा, पण मात्र तो त्या झाडाच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार करणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. सो या ठिकाणी आता या कुठल्याही घरगुती खतांचा वापर मात्र आपल्याला गुलाबाला करायचा नाही. सो या ठिकाणी उपाय म्हणून मात्र आपल्याला वर्मी कंपोस्टचा वापर करायचा आहे. सो मी वर्मी कंपोस्ट का सुचवते, कारण ते झाडाला मात्र एकदम जोरात असं खत देत नाही. हळूहळू ते पोषण देत राहतं, माती देखील हलकी ठेवत असतं आणि वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खताने मुळांची वाढ देखील सुधारत असते. आणि यासोबतच आणखी एक गोष्ट बऱ्याच जणांना वाटतं की झाडाची पानं पिवळी पडणे म्हणजे झाडाला पाणी कमी, पण बहुतेक वेळा मात्र उलट असतं. जास्त पाण्यामुळे देखील झाडाची मुळं गुदमरतात. म्हणून माती तपासल्याशिवाय मात्र कधीही झाडांना मात्र पाणी देऊ नका.
आणि हो मंडळी, नेहमी चांगल्याच अशा गांडूळ खताचा किंवा वर्मी कंपोस्टचा वापर करा. सो या ठिकाणी मी जे काही वर्मी कंपोस्ट वापरत आहे तर ते रॅपिड रूट नावाचं आहे. यांचं इंस्टाग्रामला पेज आहे. सो त्यांच्याकडून ते मागवलेलं होतं. सो क्वालिटी जर पाहणार ना या गांडूळ खताची अतिशय बेस्ट होती. याआधी मात्र मी मिशो असो किंवा फ्लिपकार्ट वगैरेवरून बऱ्याच वेळेस जे काही वर्मी कंपोस्ट आहे ते ऑर्डर केलेलं होतं, पण मात्र त्यांच्या क्वालिटीपेक्षा मला यांची क्वालिटी बेस्ट वाटलेली होती. सो महिन्यातून साधारणपणे 1 ते 2 वेळा आपल्याला झाडाच्या आकारानुसार 1 ते 2 मूठ वर्मी कंपोस्ट हे झाडाच्या कुंडीच्या कडेने घालायचं असतं. सो नेहमी झाडाला खत देण्याआधी मात्र 1 ते 2 इंच जी काही कुंडी आहे त्यातील माती बाहेर काढणं गरजेचं आहे. तरच झाडाला दिलेल्या खताचा मात्र फायदा होत असतो. वरच्यावर फक्त माती उकरून जर तुम्ही खत दिलं त्याचा फायदा मात्र कधीही झाडाला होत नसतो. सो नेहमी खत देताना अशा प्रकारे 1 ते 2 इंच माती बाहेर काढा. त्यानंतर मात्र खत हे कधीही खोडाला चिकटवून टाकू नका. हलकसं त्याला कडेने म्हणजेच बांगडी मेथडने आपल्याला किंवा रिंग मेथडने ते झाडाच्या कडेने टाकून घ्यायचं असतं आणि नंतर हलकसं त्याला मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं असतं. यानंतर मात्र त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी देखील द्यायचं आहे किंवा पावसाचं पाणी असेल तर मात्र ते त्यामध्ये मुरू द्यायचं आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, माती जर आधीच पूर्ण भिजलेली असेल किंवा कुंडीत जर पाणी साचलेलं असेल तर मात्र त्या दिवशी झाडाला खत घालू नका. आधी पाणी निघू द्या, माती थोडी ओलसर राहिली की मगच वर्मी कंपोस्ट द्या. लक्षात ठेवा, पावसाळ्यात गुलाबाला मात्र जास्त खताची गरज नसते तर निरोगी मुळांची गरज असते आणि निरोगी मुळांसाठी मात्र वर्मी कंपोस्ट हा सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक असा पर्याय आहे. तर मंडळी, या ठिकाणी आता पावसाळ्यात मात्र गुलाबासाठी वर्मी कंपोस्ट हाच बेस्ट ऑप्शन आहे. या जागी तुमच्याकडे किचन वेस्ट कंपोस्ट असेल किंवा पानांपासून म्हणजे सुकलेल्या पानांपासून तयार केलेलं लीफ कंपोस्ट असेल किंवा पूर्ण कुजलेलं शेणखत असेल जे की जास्तीत जास्त जुनं असायला हवं, तरच त्या खतांचा वापर मात्र तुम्ही आता कुंडीत करू शकतात आणि ते देखील मात्र बेताने. आता पावसाळ्यामध्ये खत देताना मात्र एवढी शुअरिटी नक्कीच ठेवा की खत हे पूर्ण कुजलेलं असावं आणि चांगल्याच कंडिशन मध्ये असावं. सो या ठिकाणी अशा प्रकारे मी गुलाबाला दोन्ही कुंडींमध्ये 1 ते 2 मूठ एवढ्याच क्वांटिटीमध्ये वर्मी कंपोस्ट हे देऊन घेत होते. सो यानंतर मंडळी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच आता आपण कॉफीचं पाणी किंवा चहापत्तीचं पाणी किंवा चहा पावडर हे झाडाला द्यायचं का, तर कॉफीचं पाणी किंवा इतर जे काही घरगुती खतं आहेत ते मात्र सध्या झाडासाठी वाईट नाही, पण प्रत्येक समस्येचं ह्या गोष्टी उत्तर देखील नाही. सो ढगाळ वातावरणात झाडाची वाढ ही मंद असते, त्याचा या गोष्टींचा मात्र त्यावर विशेष असा फायदा होत नसतो. म्हणून योग्य वेळ आणि योग्य प्रमाण हे महत्वाचं आहे. पण यासोबत पावसाळ्यात 15 ते 20 दिवसांनी एकदा या ट्रायकोडर्मा किंवा एखादं ऑर्गॅनिक बुरशीनाशक पावडर जर तुमच्याकडे असेल त्याचा वापर तुम्ही नक्कीच करा. याने रूट रॉट आणि बुरशीचा धोका कमी होत असतो. किंवा तुमच्याकडे जर नीमखळी पावडर असेल, नीम केक असेल, त्याचा देखील वापर तुम्ही 15 ते 20 दिवसानंतर 1 ते 2 चमचे मातीमध्ये मिक्स करून घ्या. सो या ठिकाणी मी जेही प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते सर्व प्रोडक्ट मात्र मी टॅग करणार आहे. सो हे झालं आपलं खतांविषयीचं. यानंतर पाऊस पडण्याआधी किंवा ओल्या पानांवर मात्र नीम ऑइल अजिबात स्प्रे करू नका. पाऊस थांबल्यावर पानं कोरडी झाल्यावरच नीम ऑइल स्प्रे हा संध्याकाळी फवारणी करा. पावसाळ्यात जोरदार अशी प्रूनिंग देखील करू नका. सो या ठिकाणी मी देखील प्रूनिंग करत आहे, पण फक्त सुकलेल्या, आजारी आणि आतमध्ये वाढलेल्या ज्या काही फांद्या आहेत त्यांनाच मात्र मी या ठिकाणी कट करून घेत आहे. जर तुम्ही जास्त प्रूनिंग केली तर मात्र झाडाची ग्रोथ ही ऑलरेडी थांबलेली असते आणि अशाच मध्ये झाड हे पूर्णपणे खराब होण्याचे चान्सेस वाढत असतात. मुसळधार पाऊस जर सुरू असताना मात्र झाडांना खत देऊ नका.
पाऊस थांबल्यावर किंवा हलक्या पावसानंतर जर खत दिलं तर मात्र ते मातीमध्ये देखील चांगलं टिकत असतं. सो मंडळी, पावसाळ्यामध्ये अगदी साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेऊन आपण झाडांवरती कामं करत गेली ना, तर मात्र त्या खऱ्या पावसामध्ये झाडं ही खरंच फुलत असतात. पण जर आपण त्या ठिकाणी थोडी जरी मिस्टेक केली तर मात्र आपलं झाड हे कुंडीतून कायमचं नाहीसं होत असतं. तर मंडळी, लक्षात ठेवा, पिवळं पान म्हणजे झाड संपलं असं नाही. झाड आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. जर आपण हे संकेत वेळेतच ओळखले तर मात्र जवळपास प्रत्येक गुलाब हा पुन्हा जोमाने येऊ शकतो. सो मंडळी, तुमच्या देखील गुलाबावर सध्या कोणत्या समस्या आहेत? झाडाची पानं पिवळी पडत आहेत की झाडाला मात्र अजून एकही फूल किंवा कळी तयार झालेली नाही, किंवा तुमच्या गुलाबावर किडींचा त्रास आहे का? जर तुमच्या गुलाब असो, जास्वंदी असो किंवा कुठल्याही झाडांवर किडीचा त्रास होत असेल तर त्या रिगार्डिंग देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की झाडांवर पावसाळ्यात येणाऱ्या किडींसाठीचा जो काही उपाय आहे किंवा किडी कशा ओळखाव्या. सो तो व्हिडिओ मात्र नक्की चेकआउट करा. आणि मंडळी, तुमच्या असलेल्या समस्या देखील मात्र मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ मात्र तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र अशा सायंटिफिक पण सोप्या गार्डनिंग टिप्ससाठी मात्र चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि अजूनही जर इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर मात्र @simple त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमच्या गुलाबावर असलेल्या समस्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग. तुमचे झाडं देखील निरोगी ठेवा आणि गार्डनिंगचा देखील आनंद घेत राहा.